आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। बारामतीत ओबीसी मोर्चा काढल्याप्रकरणी लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हे दाखल। पोलिसांची परवानगी नसताना देखील बारामतीत हाकेंनी ओबीसी बचाव मोर्चा काढला होता। गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोर्चाला परवानगी जी आहे ती नाकारली होती। कुर्डू गावातल्या प्रकरणामध्ये अजितदादांकडून खुलासा प्रकरणाचा रिपोर्ट मागितला। महिला आयपीएस सोबतच्या अजितदादांच्या वादावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल। कुर्डूतील प्रकरणामध्ये अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ। रोहित पवारांची प्रतिक्रिया। अशी प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा आजारी असतात। अंजली दमानी यांचा टोला। बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला 3 दिवस पोलीस कोठडी। दोघांमध्ये 1.5 वर्षांपासून प्रेम संबंध होते। मालमत्ता नावावर न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची पूजानं धमकी दिल्याचा आरोप। मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार। प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान, तर महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। गणेश नाईक म्हणजे भाजपा नाही। कुणी काही बोलल्यानं नवी मुंबई किंवा ठाण्यात एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही। उदय सामंतांचं प्रत्युत्तर। ठाण्यात सत्तेसाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, नाईकांनी केलेलं भाष्य। कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉर होणं बाकी। ठाणे नवी मुंबईत गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार, संजय राऊतांचा दावा।